नमस्कार प्रेक्षकांनो, तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. ठरलं तर मगचा आजचा रिव्ह्यू ऐकत आहोत, म्हणजेच 11 फेब्रुवारीचा रिव्ह्यू. चला मग सुरुवात करूया आजच्या भागाला. आजचा भाग खूप इंटरेस्टिंग असणार आहे प्रेक्षकांनो, कारण सायलीची ऑफिसमध्ये झालेली फजिती आणि अर्जुनची घरी झालेली फजिती हे बघायला आपल्याला खूप मजा येणार आहे. सायली ऑफिसमध्ये असते त्यावेळेला एकामागे भरपूर कामं येत असतात, तेव्हा सायली खूप कन्फ्यूज होते. तर चैतन्य म्हणतो, सायली वहिनी टेन्शन घेऊ नको, सही कर, बाकीचं मी बघतो. त्यानंतर सायली सही करते, फाईल त्या क्लायंटला देऊन टाकते. त्यानंतर करमरकर जे बसलेले असतात त्यांना चैतन्य सांगतो 2 दिवसानंतर आपण बोलूया. तर सायली अगदी सुटकेचा निश्वास टाकते. तर चैतन्य म्हणतो, काय झालं वहिनी, टेन्शन आलं आहे का, पुढे कसं होईल ते. सायली म्हणते, मला टेन्शन घालवण्याचं एक उपाय माहिती आहे. चैतन्य पण हसतो आणि लगेच खुर्चीवर बसतो. तो म्हणतो, पटकन कर. तर लगेच सायली अर्जुनला फोन करते आणि सांगते, काय झालं आहे, जमत आहे ना घरची कामं. अर्जुन म्हणतो, मी घरची कामं अगदी व्यवस्थित करतो आहे, तुला ऑफिसमधली कामं जमत आहे का. तेव्हा सायली म्हणते, तुम्ही स्वयंपाकाचं बघा दुपारच्या, आणि इथली कामं मी चैतन्य भाऊजींच्या मदतीने करून घेईल. अर्जुन म्हणतो, अगं बायको, तू मान्य कर, तुला नाही जमत आहे ऑफिसमधली कामं आणि घरी निघू नये. तेव्हा सायली म्हणते, मी का मान्य करत नाही, तुम्हाला नाही जमत आहे घरची कामं, ऑफिसमधली कामं अगदी व्यवस्थित करेल, ठेवा फोन. नंतर अर्जुन म्हणतो, कशी आता फजिती होते, जमत नाही ना ऑफिसची कामं, मला पण कुठे जमत आहे व घरची कामं, पण तेच चालू आहे. तर दुसरीकडे नागराज काका मनातच विचार करत असतात, हा महिपत आता डोईजड होत चालला आहे, त्या प्रियाने फोन का पाठवला असेल आणि म्हणे माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुमची साथ सोडणार नाही. विश्वास ठेवायच्या लायकीचे आहे का ही पोरगी. माझं नशीब इतकं खराब आहे ना की हिच्याशिवाय मला आता पर्याय नाही. नंतर ते हवालदारला इशारा करतात आणि महिपत शिकरेंना बाहेर घेऊन जायला लावतात. महिपत शिकरे झोपलेले असतात. हवालदार येतो आणि ते म्हणतात, साहेबांनी तुम्हाला बोलवलं आहे. तेव्हा महिपत शिकरे म्हणतात, अरे काय, आत्ता डोळा लागला होता आणि लगे आला उठवायला. त्यानंतर तिथून ते निघून जातात दोघं पण. तर दुसरीकडे चैतन्याने चहा आणलेला असतो सायलीसाठी आणि स्वतःसाठी. चैतन्य सायलीला विचारतो, फाईल बघत होती वहिनी. तेव्हा सायली म्हणते, रविराज काकांच्या ॲक्सिडेंटची. आपल्याला जर हे कळालं ना, ज्या ट्रकमुळे ॲक्सिडेंट घडून आणलं आहे त्याचा मालक कोण आहे हे आपल्याला कळालं तर खूप मदत होईल. नागराज काकाच्या विरोधात खूप मोठा पुरावा पण आपल्याला मिळेल. तेव्हा चैतन्य म्हणतो, ठीक आहे वहिनी, मी आत्ताच बापूला फोन करून बोलून घेतो. दुसरीकडे प्रिया वाट बघत असते नागराज काकाने फोन करण्याची. नागराज काका तिला फोन करतात. ते विचारतात, फोन का पाठवला मला. प्रिया म्हणते, काका, माझे प्रिय काका, तुमची मला किती आठवण येत होती माहिती तुम्हाला, आणि तुम्हाला फोन पाठवण्यासाठी मला किती कष्ट घ्यावे लागले. नागराज काका म्हणतात, कामाचं बोल. तेव्हा प्रिया म्हणते, अहो कामाचं काय बोलता काका, बाहेरची आघाडी सांभाळायला मी आहे, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. पण हो, तुम्हाला कसली मदत हवी असेल ना तर मला नक्की मेसेज करा हां. आणि तुमच्याकडे जो फोन आहे ना तो हवालदारकडे देऊन टाका, कारण कसं आहे, तुमच्याकडे सापडलं तर उगाच रिस्क नको ना. आणि जेव्हा तुम्हाला खूप आठवण येईल माझी तेव्हा परत फोन घ्या त्या हवालदारकडून. नागराज काका म्हणतात, हे सगळं करण्यामागे तुझा स्वार्थ काय आहे. तेव्हा प्रिया म्हणते, जेलमध्ये आहात तर माझ्याबद्दल तोंड उघडणार नाही याची खात्री हवी मला. तेव्हा नागराज काका म्हणतात, तरीच वाटलं, तू एवढी कसं काय माझी काळजी घ्यायला लागली. तुझा स्वार्थ असल्याशिवाय तर तू काही काम करणार नाही. टेन्शन घेऊ नको, मला किती जरी मारलं ना तरी मी तोंड उघडणार नाही. तू तन्वी नाही आहे असं मी कोणालाही सांगणार नाही, पण मग तुला एक काम करावं लागेल. तर प्रिया म्हणते, वाटलंच मला, तुम्ही पण असं बिनकामाचं माझी मदत करणार नाही. बोला, काय काम आहे. तर नागराज काका तिला सांगतात, पण ते काय आपल्याला ऐकवलं नाही आहे, फक्त हालचाल दाखवली आपल्याला. नंतर प्रिया म्हणते, काय सांगता काय तुम्ही. तेव्हा नागराज काका म्हणतात, 100% खरं आहे, 113% खरं आहे. मला तर असं वाटतं ना प्रेक्षकांनो, नागराज काकाने नक्कीच सचिन आणि साक्षीबद्दल प्रियाला सांगितलं असेल, म्हणून प्रिया जास्त एक्साइटेड झाली असेल. पण जेव्हा नागराज काकांनी सांगितलेलं असतं ना, प्रिया खूप खुश असते, जसं काही तिच्या हातामध्ये जॅकपॉट लागलं आहे. तर सायलीच्या ऑफिसमध्ये बाबू आलेला असतो आणि तो सायलीला म्हणतो, मला असं झालं आहे, एकदाची त्या महिपतला जन्मठेप झाली ना म्हणजे मी इथून जायला मोकळा. सायली म्हणते, होईल, ते पण लवकरच होईल. मला एक सांगा, अपघात घडून आणायचा तुम्हाला किती दिवस आधी सांगितलं होतं. तेव्हा बाबू म्हणतो, 10 ते 15 दिवस आधी मला सांगितलं होतं.
त्याच वेळेला मला पैसे पण दिले होते आणि असंही सांगण्यात आलं होतं की त्या तिघांपैकी कोणालाही जिवंत सोडायचं नाही. दुसरीकडे नागराज काका सांगत असता प्रियाला हे काम लवकरात लवकर झालं पाहिजे. तेव्हा प्रिया म्हणते, काका तुम्ही काळजी करूच नका, ठेवणार. तितक्यात नागराज काका म्हणतात, 1 मिनटं अजून माझं बोलणं झालं नाही आहे. तेव्हा प्रिया म्हणते, बोला. अर्जुन आणि सायलीवर व्यवस्थित लक्ष ठेवायचं आहे. तेव्हा प्रिया म्हणते, ते टेन्शन तुम्ही घेऊच नका. मी बोलून बोलून एवढं उकसवलं आहे की तो अर्जुन बसला आता घरात काम करत किचनमध्ये आणि ती सायली बसली त्याच्या ऑफिसमध्ये. तेव्हा अर्जुनला आता वेळच नाही तुमच्याबद्दल चौकशी करायला. हे सगळं तुमच्यासाठी केलं आहे बरं का मी काका. तेव्हा नागराज काका म्हणतात, हो तुला माझ्या गुड लुकमध्ये राहायचं असेल ना, म्हणून हे सगळं केलं आहे तू. आणि तू उकसवल्यानंतर अर्जुन सायली तुझ्या बोलण्यात आले, तू सांगशील तसं करायला पण लागले. किती थापा मारतेस प्रिया, काही बोलते. तर प्रिया म्हणते, तुम्हाला खोटं वाटते का? तुम्हाला मी फोटो पाठवते, मग तुम्हाला खरं वाटेल. तर सुभेदारांच्या घरी कल्पना काकू म्हणत असतात, किती वेळ झाला आहे अजून सायली आली नाही, इतक्या वेळेत यायला पाहिजे होतं. तेव्हा प्रताप काका म्हणतात, अगं ती आज अर्जुन सुभेदार म्हणून गेली आहे ना, पहिला दिवस आहे, तेव्हा वेळ होईल. अस्मिता म्हणते, पण मम्मा मला भूक लागली आहे, कधी होईल स्वयंपाक? तर अर्जुन ते मसाले बघत असतो, त्याला काहीच कळत नाही कुठला मसाला टाकायचा आहे तेव्हा. तर प्रताप काका म्हणतात, अगं कल्पना जा आणि त्याला मदत कर, नाहीतर मग आपल्या सगळ्यांना उपाशी राहावं लागेल. तर कल्पना काकू म्हणतात, एक वेळा मी तुम्हाला उपाशी ठेवलं असतं, पण मग आता अस्मिताला नाही ठेवू शकत ना. तर त्या अर्जुनकडे जातात आणि सगळ्या प्रकारचे मसाले काढून देतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, आता मी सगळं करेल, मग मला यापुढचं सगळं येतं. हे बघ अगदी 10 मिनटात बनवतं आता मसाले भात. तर सायली बाबूला विचारत असते, ट्रकची सोय पण 10-15 दिवस आधीच झाली होती का? तेव्हा बाबू सांगतो, नाही, ती वेळेवरच केली होती आणि त्याच वेळेला दुसऱ्या ट्रकची सुद्धा सोय केली होती. तेव्हा सायली आणि चैतन्य आश्चर्याने बघतात, कारण एक नवीन पॉईंट त्यांच्यासमोर आला आहे. ॲक्सिडेंट घडवताना दुसरा ट्रक पण वापरला गेला होता. तेव्हा बाबू सांगतो, पहिला जो ट्रक होता तो रस्त्यात बंद पडला होता. त्यानंतर मी महिपत शिकरेंना फोन केला आणि त्यांनी मला दुसऱ्या ट्रकची सोय करून दिली. तर बाबू त्या वेळेला सगळी घडलेली हकीकत सांगतो. बाबूनी फोन केला महिपत शिकरेला आणि महिपत शिकरेने बाबूला सांगितलं की अरे थोडीशी काहीतरी खटपट करून बघ आणि ट्रक चालू कर. तेव्हा बाबू सांगतो की मी फक्त ट्रक चालू शकतो, रिपेअर नाही करू शकत. तेव्हा तुम्हाला दुसऱ्या ट्रकची सोय करावी लागेल. तर महिपत शिकरे फोन ठेवतात आणि ते नागराज काकांना सांगतात, ट्रक बंद पडला आहे. तेव्हा नागराज काका म्हणतात, थांब माझ्या ओळखीचा एक आहे, त्याला मी फोन करतो. तर दुसरीकडे बाबूजवळ बाईकवर एक माणूस येतो रमेश नावाचा. तो म्हणतो, मी ट्रक कंपनीचा साईड मॅनेजर आहे. तर त्याच वेळेला दुसऱ्या ट्रकची पण सोय होते, समोरून ट्रक येतो. तेव्हा बाबू महिपत शिकरेंना फोन करून सांगतो, ट्रकची सोय झाली आहे. चैतन्य बाबूला विचारतो, तुला अजून काही त्या माणसाबद्दल सांगता येईल, त्याचं आडनाव काय होतं? तेव्हा बाबू म्हणतो, नाही, तो फक्त रमेशच बोलला होता. तेव्हा सायली म्हणते, तो कसा दिसतो हे तुम्हाला सांगता येईल, म्हणजे आपण त्याचं चित्र काढू शकतो. तेव्हा बाबू म्हणतो, हो थोडं थोडं आठवतं आहे. त्यानंतर चैतन्य स्केच आर्टिस्टला बोलवतो. बाबू जसं वर्णन करतो तसं स्केच आर्टिस्ट ते स्केच काढून देतात. त्यानंतर बाबूला दाखवलं जातं. तेव्हा बाबू म्हणतो, हाच आहे तो रमेश. तेव्हा चैतन्य आणि सायली ते पण बघतात. तेव्हा चैतन्य म्हणतो, वहिनी तुला माहिती का पहिल्याच दिवशी तू किती मोठं काम केलं आहे? तेव्हा सायली म्हणते, आपण हे स्केच इन्स्पेक्टर साहेबांना दाखवूया, म्हणजे ते यांना शोधण्यामध्ये आपली मदत करतील. सायली लगेच इन्स्पेक्टर सावंतला फोन करते आणि तो स्केच त्यांना पाठवते. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की व्हॅलेंटाईन डे असतो आणि अर्जुनने सायलीसाठी फुलांचा बुके आणलेला असतो आणि तो बुके प्रिया पूर्ण बुके खराब करून टाकते आणि म्हणते, आता बघते कसे गिफ्ट देता एकमेकाला, तुमचा व्हॅलेंटाईन डे कसा खराब करते ते. अर्जुन तो बुके बघायला जातो तर तिथे नसतो. तेव्हा सायली त्याच्यासाठी फुलांचा बुके घेऊन येते. तो अर्जुनला देते आणि एक रुमाल पण देते, त्याच्यावर अन्नपूर्णा नाव लिहिलेलं असतं. ते दोन्ही पण गिफ्ट अर्जुनला खूप आवडतात. त्यानंतर अर्जुन गुडघ्यावर बसतो आणि सायलीला प्रपोज करतो आणि ते चक्री फूल देतो तिला. तेव्हा सायलीला ते बघून खूप आवडतं. सायली म्हणते, असं फूल आजपर्यंत जगात कोणालाच दिलं नसेल,
मला खूप आवडलं आहे. त्यांच्या दोघांचा छान असा रोमॅन्टिक व्हॅलेंटाईन डे साजरा झालेला असतो आणि घरातल्यांना पण ते बघून खूप छान वाटतं. तेव्हा आजचा भाग इथेच संपतो. उद्या पुन्हा भेटूया. ठरलं तर मगच्या पुढच्या रिव्ह्यूमध्ये. तुम्हाला माझा आजचा रिव्ह्यू आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाटा बाय अँड टेक केअर.